श्री स्वामी समर्थ. आज बनवायचे आहेत वेपर्स, म्हणून आदल्या दिवशीच तयारी याची बघा कशी केली. 5 किलो बटाटे, त्याच्यामधले 2-3 काढून घेतले आणि बाकीचे आता तयारी लागले. सगळी साली काढून घ्यायच्या आणि पाण्यातच ठेवायचा तो बटाटा. का वरची साल काढलेली सगळे असे काढून घेतले, पाण्यात टाकले. सगळे एक एक करून सगळे झाले. मग आता चिप्स कसे पाडते बघा. हे वेपर्सच्या किसणीने चिप्स भारी पडतात. सगळे असे काढून घ्यायचे, पाडून घ्यायचे चिप्स. बघा असे मस्त पांढरे शुभ्र. सगळे करून एका पातेल्यात 2-3 पाण्याने धुवायचे. किसाला थोडा वेळ लागतो. बघा तुरटी, तुरटी जास्ती नाही टाकायची, उगं पाण्यात फिरवायची. थोडेसे टाकायचे. मी तर थोडेसेच एक एक बारीक छोटेसे खडे टाकत होते, पाण्यात फिरवून ठेवत होते बाजूला, आणि बारीक एकदम टाकली पाण्यामध्ये. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी ठेवायचं टोपामध्ये, पातेल्यामध्ये, जेवढं लागतं तेवढं. 5 किलोच्या बटाट्याची वेपर्सला मीठ टाकायचे आणि चांगलं त्याला उकळू द्यायचं. उकळल्यावरच हे आपले टाकून द्यायचे. सकाळी परत 2 पाण्याने धुतले त्याला. बघा शिजलंय बघा. उकळी आल्यावर फक्त 10 मिनिटं टाकायचं त्यात. मग ताट बंद करून ठेवायचे, नंतर काढायचे. मग आता एक एक करून असे पाणी नितळायला ठेवले आणि हे टाकून घेतले. बघा एवढे झाले. मग हे दुपारचे सुकल्यावर बघायला आलेले टेरेसवर सुकलेत का. मग नंतर बघा हे तळायला घेतलं. आम्हाला दम पडतो का लगेच मला तळून बघावं याला. अजून एखादं ऊन द्यायचं, मग चांगले परत होतं. बघा किती छान पांढरे शुभ्र झालेत. तुम्ही पण असे करून बघा. आवडलं तर लाईक शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.